महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांचं खानदेशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं नाव होतं आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आले. स्वरूपसिंग दादा हे आमच्या खानदेशातील आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते. जवळपास 40 वर्ष विधानसभेमध्ये सदस्य 8 वेळा ते निवडून आले होते. 30 वर्ष कॅबिनेट मंत्रीच्या विविध खात्यांचे ते मंत्री होते. देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा सदस्य होते आणि विविध पदांवर काम करून सामान्य लोकांचं, आदिवासी लोकांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं. काल ज्यावेळेस ही घटना माहीत पडली त्यावेळेस राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही त्यांच्या परिवाराशी फोनद्वारे संपर्क साधला आणि मला सरकारच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पाठवले. स्वरूपसिंग दादा हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते, अत्यंत मितभाषिक होते, पक्षाच्या पलीकडे त्यांचा संबंध होते. काँग्रेसचे ते दिग्गज निष्ठावंत नेते होते आणि सामान्य लोकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी हयात त्यांनी सेवा करण्याचं काम केलं. सामान्यातल्या सामान्य गरीब माणसापासून तर सहकार क्षेत्रामध्ये ऊसावर आधारित कारखाना निर्माण करण्याचं अनेक मोठे कार्य त्यांनी उभे केले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा, जिल्हा निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये भारतामध्ये त्यांचं केलेलं काम हे गौरवण्यासारखं आहे. आम्ही सारे लोक त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आमच्या सर्वांसाठी ते एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाचं स्तोत्र राहिले. पुन्हा पुन्हा निवडून येणं शक्य होत नसतं, पण हयात जोपर्यंत त्यांनी सांगितलं की मी रिटायर होतो तोपर्यंत ते आमदार राहिले, असं प्रेम लोकांनी त्यांना दिलं. आज देखील अंत्ययात्रेला सामान्यातला सामान्य माणूस, पहाडातला आदिवासी माणूस हा त्यांना शेवटच्या निरोप देण्यासाठी आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.